नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुर्तीला जे साईडला स्लिट्स असतात म्हणजे जो फोल्ड करायचा असतो तो कसा करायचा। ज्या आपल्या नवीन शिकणाऱ्या आहेत मैत्रिणी त्यांना बऱ्याच वेळा तो साईड कटचा फोल्ड जो घेताना तो बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो। तर तो कशा पद्धतीने घ्यायचा आणि कसं मेजरमेंट घ्यायचं आणि कशा पद्धतीने तो फोल्ड करायचा असं सोप्या भाषेत मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला, आता ही बघा, ही कुर्ती जवळजवळ फिटिंग करून झालेली आहे। पण आता जो साईडचा जो स्लाइड्स आहेत ना, म्हणजे ह्याला कोण फोल्ड पट्टी पण म्हणतात, साईडचा जो कट पण म्हणतात, तर हा कसा करायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघा, जेवढा आपण मेजरमेंट इथं घेतलेलं आहे सीटच्या भागामध्ये, आता इथं 1.5 इंच घेतलेलं आहे। तर आपण खालच्या पण साईडला म्हणजे एकदम खाली इथं बॉटम घेरला कुर्तीच्या 1.5 इंच घ्या। आणि बरोबर तुम्हाला जर गोंधळ होत असेल तर अगोदर तुम्ही असं पट्टीनं आखून घ्या, जेवढा अंतर वरती घेतलंय तेवढं खाली घ्या आणि अशा पद्धतीनं तुम्ही करून आता हे इथं आपलं सीटचं फिटिंग आलेलं आहे। तर आता हा एक भाग आपण आधी फोल्ड करून बघूया। तर अशा वेळेस आता हा फोल्ड असा करायचा, म्हणजे जिथून आपण मार्किंग केलेलं आहे। आणि तुमचा जर गोंधळ होत असेल तर तुम्ही इथं पिन्स पण लावू शकता, म्हणजे असं हे करून या साईडला तुम्ही पिन्स लावून मग फोल्ड पण करू शकता। तर किंवा हे असं नुसतं तुम्ही नखानं असं मार्किंग करून घेतलं तर बरोबर हा असा व्यवस्थित फोल्ड होईल। तर इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित मी कसा फोल्ड करून घेतलेला आहे। पण इथं अजिबात झोळ येता कामा नये, चून येता कामा नये, इथं कॉर्नर व्यवस्थित यायला पाहिजे। तर आता जेवढं आपण घेतलेलं आहे ते आतल्या साईडला आपलं कापड पूर्ण गेलं पाहिजे आणि पूर्ण असे एवढा आपला 1/2 इंचाचा असा फोल्ड आला पाहिजे। तर आता आपण टीप मारून घेऊयात, असं शिस्तीत अगदी कडेनं, म्हणजे अगदी एकदम साईडला असं मारून घ्या काटावर। एकसारखा असा फोल्ड येऊ देत, कमी जास्त व्हायला नको, नाहीतर ते दिसायला बरोबर दिसत नाही, कारण तो साईड कट असतो त्यामुळे खराब दिसतो। कॉटनच्याला एखाद्या वेळेस अगदी व्यवस्थित येतं, पण जर समजा वेगळा सुळसुळीत असं जर कापड असेल तर तुम्हाला पिन्स या 100% लावून घ्याव्या लागतील जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर। आणि हे अशा पद्धतीनं शिस्तीत मारून घ्या असे टिपा। आता इथं जी आपली सीटची जी फिटिंगचा माप आलेला आहे तिथं तुम्ही इथपर्यंत या आणि इथं सुई आतल्या साईडला ठेवा आणि नंतर असं नुसतं फिरवून घ्या। थोडंसं एक पाव किंवा 1/2 इंच तुम्ही वरती घेतलं तरी चालेल। हा कॉर्नर मात्र मधला जो जॉईंट आहे ना तो व्यवस्थित सुपेरियर दिसला पाहिजे। इथंही आपण आता ह्या साईडला कसं घेतलं होतं तसंच ह्याही साईडला व्यवस्थित असा हे बघा, असं व्यवस्थित अशी टीप मारून घ्या। हे बघू शकता तुम्ही ही कशी व्यवस्थित अशी टीप मी मारून घेतलेली आहे। आता आपण साईडला एक टीप मारून घेऊया आणि ह्या इथे पण तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असं फिनिशिंग आलेलं आहे। आता इथून पण अशी एकदम कडेनं टीप जास्त मोठी ठेवू नका, मीडियम अशी टीप ठेवा।
अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि अगदी फिनिशिंग सकट हे आलेलं आहे दोन्ही पण साईडला. हे बघा आतल्या पण साईडला किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे आणि वरती पण असं खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. आणि एकसारखं दोन्ही करायचा प्रयत्न करा. आता ह्या साईडचं आपण बघूयात. इथंही तसंच तुम्ही पट्टीनं आखून घ्या. आपलं 1.5 इंच अंतर आहे ना, तर बरोबर तेवढं. पण बऱ्याच आपल्या मैत्रिणींना इथंच बराच मोठा प्रॉब्लेम येतो. एकतर ते फोल्ड करताना व्यवस्थित येत नाही, नाहीतर मग वरती जो जॉईंट असतो ना सीटच्या इथं, तिथं बराच झोळ येतो. इथून मात्र घेताना थोडंसं काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे. आता कडेनं टीप मारून घेऊयात. एक दोन वेळा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला अशा पद्धतीने छान असं सुपेरियर जमेल ह्या टिपा मारायला. थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे फक्त, पण अवघड असं नाही आहे काय हे. तर बघू शकता किती छान असं वरती पण कुठंही असं झोळ आलेला नाही, अगदी सुपेरियर असं छान आलेलं आहे. हे बघा दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित सेम अंतर आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही कुर्तीला साईडला असा फोल्ड करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.